मित्रांनो, तुम्हाला हे माहितीये का की उत्तराखंडमधील एका मंदिरामध्ये अजूनही प्रज्वलित आहे महादेव आणि माता पार्वती यांच्या लग्नातला अग्नी। नक्की हे मंदिर कुठे आहे, काय आहे यामागची कथा, चला जाणून घेऊया। तर हे त्रियुगी नारायण मंदिर उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे। इथे 3 युगांपासून अग्निकुंड अखंड प्रज्वलित असल्यामुळे या मंदिराला त्रियुगी नारायण असं नाव पडलं। विशेष म्हणजे इथे माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचा विवाह झाला होता आणि याच अग्निकुंडाभोवती त्यांनी 7 फेरे घेतले होते असं म्हटलं जातं। पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने महादेवांना पुन्हा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि या तपस्येला प्रसन्न होऊन महादेवांनी माता पार्वतीला लग्न करण्याचं वचन दिलं। तेव्हा माता पार्वतीचे वडील हिमालय यांनी लग्नाची तयारी सुरू करत त्यांचं लग्न उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील त्रियुगी नारायण मंदिरात केलं। मंदिरातील पुजारी म्हणतात की हा अग्नी अनेक युगांपासून तेवत आहे, त्यामुळेच हे ठिकाण अत्यंत पवित्र मानलं जातं। या ठिकाणी ज्या जोडप्यांचं लग्न होतं त्यांच्या वैवाहिक जीवनात कधीही तणाव येत नाही, सुखी वैवाहिक जीवनाचं वरदानही त्यांना मिळतं असंही म्हटलं जातं। मग मंडळी, माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचा विवाह ज्या त्रियुगी नारायण मंदिरात झाला तिथे तुम्ही कधी गेला आहात का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लोकमत भक्तीला फॉलो करायला विसरू नका।